अलंकापुरी ज्ञानभूमी प्रकल्पाचे भूमिपूजन ध्वजपूजन नितीन गडकरींचे हस्ते. ज्ञानेश्वर मंदिरात दर्शन. संतांच्या पालखी महामार्गाची उर्वरित विकास कामे सोहळ्यापूर्वी होणार. गडकरी. आळंदी अर्जुन मेंढरकर. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची उर्वरित विकास कामे येत्या पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे सूचनादेश देण्यात आल्याचे वाहतूक महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे विकसित होणाऱ्या वारकरी केंद्रित ज्ञानभूमी या बहुउद्देशीय प्रकल्पाच्या पहिल्या फेजचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अध्यापक शांतीब्रह्म मारुती माचकुरेकर होते. ज्ञानभूमी प्रकल्पाचे भूमिपूजन तसे भव्य भागवत ध्वजपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. आळंदी श्री शतोपाध्याय ब्रह्म उद्यानी या वेदमंत्र जयघोष झाला. भूमिपूजन सोहळ्यास वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अध्यापक माजी अध्यक्ष शांतीब्रह्म, हबप मारुती महाराज कुरेकर, हबप नारायण महाराज जाधव, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार महेश लांडगे, प्रमुख विश्वस्त योग्य देसाई, विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमप, योगी निरंजननाथ, डॉक्टर भावात देखणे, ॲडव्होकेट विकास ढगे पाटील, डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख, व्यवस्थापक माऊली वी, तुकाराम माने, ज्ञानेश्वर पोंदे, वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त भालचंद्र नलावडे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, केळगावचे माजी सरपंच दत्तात्रय मुंगसे, विश्वकर्मा सहकारी पतसंस्थेचे चेअरमॅन बाळासाहेब मुंगसे पाटील आदी उपस्थित होते. या प्रसंगी केंद्रीय रस्ते विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री गडकरी म्हणाले, माझे आईवडील यांच्यामुळे मी लहान असताना तीर्थक्षेत्र पंढरपूर, आळंदी तसे देहूला जात होतो. यामुळे काम करताना पालखी सोहळ्याचा वारकऱ्यांचा रस्ता चांगला व्हावा असे वाटत होते. मुंबई महामार्गाचा विकास सोडताना काम करण्यास संधी मिळाली. त्याचप्रमाणे आषाढी वारीला पायी जाणाऱ्या भाविक वारकऱ्यांची सोय करण्याचे भाग्य लाभले. पंढरपूर आळंदी, पंढरपूर देहू या दोन्ही पालखी महामार्गाची विकास कामी प्रगती झाली. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे बारामती, इंदापूर, अकलूज ह्या 102 किलोमीटर मार्ग पूर्ण असून यापुढील काळात अपूर्ण काम येत्या आषाढी पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्याची सूचना केल्या असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले, पंढरपूर आळंदी पालखी महामार्ग 221 किलोमीटर पैकी 176 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. येत्या या काळात या महामार्गावरील उर्वरित हडपसर ते दिवे घाट या महामार्गाचे विकास कामे आषाढी पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले. 823 कोटी रुपयांचा यासाठी निधी असून ह्या कामाच्या भूमिपूजनास येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमप यांनी पालखी मार्ग आळंदी येथील देवस्थानाची काही जागा संरक्षण विभाग वापरत असल्याचे ते गट नंबर ते संरक्षण विभागास वापरण्यास बंद करून देवस्थान विकासात मिळावे यासाठी केंद्रात पाठपुरावा करण्याची मागणी केली. ते म्हणाले, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी मदत करावी, पालखी मार्गाचे उर्वरित कामे मार्गी लावावीत, हरित वारी सोहळा व्हावा यासाठी आवाहन करण्याचे त्यांनी सांगितले. देवस्थानाचे सुमारे 450 एकरवर असलेल्या जमिनीवर वन विभागाकडून सामाजिक वनीकरण शेरा असल्याने 20% बांधकाम क्षेत्र मिळणार आहे. ते वाढू क्षेत्र मिळाव्यासाठी पाठपुराव्याची मागणी ॲडव्होकेट उमप यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यावेळी त्यांनी देवस्थानच्या उपक्रमाची माहिती दिली. विश्वस्त निरंजन योगी यांनी प्रकल्पाची माहिती दिली आणि ह्यावर विस्तृत चर्चा करून गडकरी यांनी केलेल्या सूचना विचारात घेतल्या जाणार असल्याचे सांगितले. अवधूत गांधी, ज्ञानेश्वर मेश्राम, कार्तिकी गायकवाड यांनी कार्यक्रमात अभंग रचना सादर करून भाविकांची दाद मिळवली. कार्तिकीचे पसायदान गायनाने ज्ञानभूमी प्रकल्पाच्या पहिल्या पेजचे भूमिपूजन सोहळ्याची सांगता झाली. तत्पूर्वी गडकरी यांनी माऊली मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. ह्यावेळी देवस्थानतर्फे स्वागत करण्यात आले. ह्यावेळी माजी नगरसेवक डी भोसले पाटील यांनी पुणे आळंदी रस्ता 60 मीटर व्हावा यासाठी मागणीचे निवेदन त्यांनी दिल्याचे सांगितले. व्यापारी तरुण मंडळाचे वतीने माऊली ग्रुप तर्फे अध्यक्ष माऊली गुंजुळकर यांनी स्वागत केले. ह्यावेळी देवस्थानतर्फे विकसित होणाऱ्या प्रकल्पावर आधारित ध्वनिचित्रफितचे सादरीकरण सुद्धा करण्यात आले. अध्यक्ष मनोगतात मारुती महाराज कुरेकर यांनी प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा असे सांगत प्रकल्पाचे भूमिपूजन निमित्त आशीर्वाद दिले. सूत्रसंचालन विश्वस्त भावत देखणे यांनी तर प्रास्ताविक विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमप यांनी तर आभार विश्वस्त ॲडव्होकेट विकास ढगे पाटील यांनी मानले.